माणुसकीचा महाप्रसाद विषबाधेच्या संकटात शिवनाकवाडी गावाने दाखवली एकजूट। शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथील श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेतील उत्सव एकदम बदलून गेला। बुधवारी पहाटेपासूनच गावात विषबाधेचं संकट उभं राहिलं। 4500हून अधिक लोकवस्ती असलेल्या या शांत गावात सोमवारी पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात जणू एकदाचे सगळे काही मंगलच होते। मंगळवारी महाप्रसादानंतर गावातील प्रत्येक भक्त आनंदित होता, परंतु याच आनंदात एका अज्ञात विषबाधेने गावकऱ्यांचे सुख हिरावले। दुपारपर्यंत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या रुग्णांनी आरोग्य केंद्राच्या दिशेने धाव घेतली होती। अनेकांना उलट्या, जुलाब, थंडी, ताप आणि श्वसनाच्या त्रासाने आजारी पडले होते। या प्रकरणाने गडबड निर्माण केली आणि गावात एकच आरडाओरडा सुरू झाला। एकीकडे या विषबाधेच्या संकटात ग्रामपंचायत प्रशासन कार्यरत होतं, तर दुसरीकडे नागरिक आपापसात एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले होते। गावच्या सरपंच सरिता खोत यांनी या संकटाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीने राज्य आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला। आमदार, खासदार, पालकमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना फोनवर कळवून गावातल्या परिस्थितीची माहिती दिली। मी लोकनियुक्त सरपंच सरिता राजाराम खोत शिवनाकवाडी। आमच्या गावची यात्रा मंगळवार सोमवारपासून चालू झाली। मंगळवारी महाप्रसाद होता। बुधवारी पहाटेपासून नागरिकांना पोटदुखीचा त्रास चालू झाला। मग शिरजाड येथे त्यांनी दवाखान्यात दाखल झाले। तिथून मला फोन आला। मी त्या दवाखान्यात भेट दिली। त्यावेळी कमीत कमी 30-35 लोक ॲडमिट होती। त्यानंतर मी आमचे उपकेंद्राचे डॉक्टर प्रशांत माने यांना फोन केला। तिने आपली टीम घेऊन आमच्या गावात 11 वाजता आली। तिने थोडे हे चालू केले। नंतर आम्हाला आमदार यड्रावकर साहेब आले। ते आल्यापासून चांगली सुरुवात तिने सगळ्या हातकणंगले तालुक्यातली, शिरोळ तालुक्यातली सगळी आरोग्याची टीम बोलवून आम्हाला चांगला तिने प्रतिसाद दिला। त्यामुळे लोकांना जरा दिलासा मिळाला। आमदार, खासदार सगळे येऊन आम्हाला भेट देऊन आमच्या सगळ्या नागरिकांची विचारपूस करून तिने जे आम्हाला पाहिजे ते सर्व काही आरोग्याचे दिले। आणि आता नाही तर परिस्थिती आटोक्यात आहे। पेशंट कमी आलेले आहेत आणि जे पेशंट ॲडमिट आहेत त्यांना डिस्चार्ज देऊन घरी परत आले आणि आता पूर्ण परिस्थिती आटोक्यात आहे। या गावाला विषबाधा झाल्याचं कळताच माजी मंत्री, विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार दयाशील माने, जिल्हा अधिकारी अमोल एडके, गणपतराव पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने, राकेश खोंद्रे, पंचगंगा कारखान्याचे चेअरमन PM पाटील घटनास्थळी भेट दिली। त्यांनी रुग्णांची विचारपूस केली, प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने उपचार सुरू केले। शेवटी रात्रपर्यंत आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या सहाय्याने परिस्थिती थोडीशी आटोक्यात आली। गणेश कुर्ले, सध्या शिवनाकवाडीमध्ये जे परिस्थिती उद्भवलेली होती, आता ती परिस्थिती सध्या कंट्रोलमध्ये असून आजच्या परिस्थितीमध्ये जे पेशंटचे प्रमाण आहेत गावातील ते आता अत्यल्प कमी झालेले आहेत। आज काही हातावरच्या बोटावर मोजणारे पेशंट आता सध्या गावामध्ये उपलब्ध आहेत। काही पेशंट जे बाहेर IGMमध्ये वगैरे ट्रीटमेंट घेत आहेत त्या पेशंटची परिस्थिती पण आता सध्या सुधारत आहे, किंवा दत्तवारमध्ये जे काही पेशंट ट्रीटमेंट घेत आहेत त्यांची पण आता परिस्थिती सुधारत आहे, किंवा खाजगी दवाखान्यामध्ये पण पेशंटची परिस्थिती सुधारत आहे। त्याच्यामुळे असा कोणताही विपरीत परिणाम किंवा पेशंट दगावण्याचे असं कोणताही परिणाम घडलेला नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे। आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व कंट्रोलमध्ये आल्यामुळं गावाने पूर्णपणे थोडंफार रिलॅक्स घेतलेला आहे आणि अधिकारी वर्ग जो आहे, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, किंवा जे आरोग्य यंत्रणा असेल, किंवा आपल्या भागातले आमदार, खासदार साहेब जे काही ज्या लोकांनी ह्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला, त्या प्रत्येकांच्या प्रयत्नाला यश आलेले असून गावची परिस्थिती आता सध्या नियंत्रणात आहे। हां, चालू आहे। गोपालकोट शिवनाकवाडी मंगळवारी महाप्रसादाची भर यात्रा म्हणजे त्या दिवशी असते ती यात्रा संपल्यानंतर रात्री लोकांना थोडंसं उलट्या, संडास किंवा अंग दुखणं, ताप येणं असा प्रकार जाणवायला लागला। त्यावेळी रात्री त्यांनी
आपापल्या खाजगी दवाखान्यातून उपचार घेतला आणि ज्यावेळी सकाळी एकमेकाची चर्चा चालू झाली त्यावेळी मलाही असं व्हायला असं चर्चेतून सगळ्या लोकांना समजली की बाबा हे थोडंसं आपणाला काहीतरी बाधा झाल्यासारखं वाटायला लागले. असं झाल्यानंतर मग एकमेक व्हायला लागले आणि असे झाल्यानंतर प्रत्येक घरोघरी पेशंट दिसायला लागले. त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन मग त्याचा एकदमच स्फोट झाला एकत्र येऊन आणि मग शासकीय यंत्रणेला त्याद्वारे कळवण्यात आले आणि आमदार साहेबांना खासदार साहेबांना यांना सगळ्यांना सांगून त्यानंतर हे केल्यानंतर त्यांनी सगळी यंत्रणा आमच्याकडं आरोग्याची जी तालुक्याची असेल ती किंवा जिल्ह्यात नसेल ती यंत्रणा लावली, दत्त कारखान्याने लावली, गणपतदादाने अशा सगळ्यांनी लावल्यानंतर मग पेशंट यायला चालू झाले आणि जवळजवळ आकडा सुरुवातीला जी चर्चेचं स्वरूप होतं ते 200-300च्या दरम्यानचा आकडा गेला तो आणि त्या आकड्यानंतर उपचार चालू झालेले आणि शाळेच्या खोल्यामध्ये 2-4 खोल्यामध्ये जमखन हातरून अशा ठिकाणी सलाईन लावून व्यवस्था करून लोकांना तात्पुरती केलं. त्यानंतर ज्यांना सिरियस आहेत अशा केसेना आम्ही इचलकरंजीला IGMमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. तिथे देखील राहुल आवाड्यांनी तिथे देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं दवाखान्यात येऊन सुविधा करून दिली आणि 2-3 वार्ड उपलब्ध करून दिले आणि तिथं देखील आमच्या लोकांची व्यवस्था केली आणि आज 1-2 दिवसांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि गावातील पेशंट कमी येण्याचं अगदी अत्यंत अल्प प्रमाणात पेशंट दिसून यायला लागले. गावात येऊन प्रशासनाने दिलेल्या मदतीमुळे आणि माणुसकीने एकमेकांना आधार दिल्यामुळे अनेकांचा जीव वाचवण्यात यश मिळालं. गावातील लोक एकजूट होऊन आपला जिव्हाळा आणि कष्ट एकत्र करत या संकटावर मात करत आहेत. विषबाधेच्या संकटाने गावात खळबळ माजली असली तरी या घटनेने माणुसकीचं एक आगळं वेगळं उदाहरण समोर आलं. संकटाशी लढताना इथल्या लोकांनी एकमेकांना दिलेला आधार आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दाखवलेली तत्परता निश्चितच आदर्श बनली आहे. महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे, शिवनाकवाडी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.